या जनतेला सुद्धा माहित आहे अजितदादा कसे गेले। एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा असा घात होऊ शकतो। दादाच्या रूपानं शेतकऱ्याला सगळ्यात जेवढ्या काय आंदोलन होतात जातात, पण असा नेता होणे भानगड नाही। आपल्यातून अजितदादा गेले, अजितदादा कसे गेले हे सगळ्यांना माहित आहे, पण इथून पुढे कुठलाही नेता असा जाता कामा नये। मला सगळ्यात खंत वाटते एकनाथ शिंदे साहेबांची। एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा असा घात होऊ शकतो। एकनाथ शिंदे साहेबांसंग सुद्धा असा घात होऊ शकतो। या कारणास्तव मी ह्या दादांपाशी उभा आहे। एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत हा मेसेज जाऊ द्या, दादांची त्यांना काही येऊ द्या। साहेब तुमच्या सुद्धा एक ना एक दिवस असा घात झाल्याशिवाय राहणार नाही, ही मला खंत वाटते। पण या जनतेला सुद्धा माहित आहे अजितदादा कसे गेले। अजितदादा कसे गेले हात वर करून सांगा। अपघात आहे की घात आहे ही सर्वांना माहित आहे। मी दंडवत घेतो, ही लढा शेवटपर्यंत टिकवायचं काम आपलं सर्वांचं आहे। सर्वांच्या मोर मी आशीर्वादाला आशीर्वाद मागतो। काल वारं वादळ झालं, केळी कुणाच्या नुकसान झाल्या, 10 एकर 15 एकर शेतकरी अक्षरशः रडू लागलाय, डसू लागलाय। तरी देखील या सरकारचे डोळे काय उघडे नाहीत। मीही सरकार बदलाय, पण आज दादाच्या वतीनं या तमाम पंढरपूर नगरीच्या वतीनं माळशिरस तालुक्याच्या सभापती नात्यानं मी दादाला विनंती करतो, दादा ही लढा तुमच्या सोबत कंटिन्यू सोबत आम्ही सोबत आहे। जीवाचं रान करू पण येडालाड थांबवून देणार नाही। ही माळशिरस तालुक्याच्या सभापती नात्यानं पक्षाचा मी शिवसेना पक्षाचा सभापती आहे, पण एक शेतकरी कुटुंबाचा आहे। माझी 10 एकर केळी काल पडलेली आहे, कुणी सुद्धा दखल घेतली नाही। मी पदाधिकारी आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा एक कायवारी आपल्यातून कसा हिरावून नेला ती तुम्हा सगळ्यांना माहित आहे। पण आज एक कायवारी उभा आहे तुमच्या मोहरस, तुम्हाला सर्वांना त्या कायवाऱ्याला जपायचं आहे।